जळगावच्या चोपडा तालुक्यातील गणपूरच्या कार्यकारी सहकारी सोसायटीत 25 ते 30 लाखाचा गैरव्यवहार झाल्याची माहिती तक्रारदार किरण करंदीवाले यांनी माध्यमांना दिली। याबाबत संस्थेचे चेअरमन रवींद्र पाटील यांच्याशी संपर्क साधला असता मी नुकतंच चेअरमन झालो असल्यामुळे या गैरव्यवहाराचा माझा काही संबंध नसल्याचे सांगत थकबाकीमधून 18 लाख भरणा झाल्याची माहिती त्यांनी दिली। नमस्कार, मी किरण करंदीकर, राहणार गणपूर। आमच्या गणपूर येथील विकास सोसायटीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झालेल्याचं उघडकीस आलेलं आहे। आमचे सचिव प्रकाश राणे हे निवृत्त झाल्यानंतर त्यांना 3 वेळा मुदतवाढ देण्यात आली। त्यांची तिसरी मुदतवाढ ही 30/6/2024 रोजी संपली। ती संपल्यानंतर विभागाने नवीन सचिव श्री सुनील सोनवणे यांची नियुक्ती 28/6/2024 रोजी केली। त्या सचिवांना हजर करून घेण्याऐवजी संचालक मंडळ हे राणेंची पुन्हा चौथी मुदतवाढ मागत होते, परंतु त्यांना चौथी मुदतवाढ मिळाली नाही। राणे यांना हजर करून घेण्यास सचिव सुनील सोनवणे यांना हजर करून घेण्यास जवळजवळ 4 महिने संचालक मंडळाने लावले। तसेच संस्थेची दिनांक 30/9/2024 ची जी सर्वसाधारण सभा घेणे आवश्यक असते ती सुद्धा त्यांनी घेतली नाही। त्या सर्वसाधारण सभेला घेण्यासाठी सुद्धा त्यांनी कसूर केलेली आहे। तसेच पात्र सभासदांना कर्ज वाटप केलेले नाही, उलट थकबाकीदार सभासदांना कर्ज वाटप केलेली आहे। अशी उलटी गोष्ट हे संचालक मंडळ करत आहे। त्यात सोसायटीच्या स्वमालकीचे जे गाड्या भाड्याने दिलेले आहेत त्या गाड्यांच्या जी डिपॉझिट जमा केलेली आहे त्या डिपॉझिटच्या मुदत ठेवीच्या पावत्या देखील गहाळ झाल्याचे चेअरमन रवींद्र पाटील यांनी सांगितले।